मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची माहिती। गुलाल उधळायला ही राजकारणाची निवडणूक होती का? गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंना सवाल। मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे खासदार हेमंत पाटलांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार। मराठा समाज सरकारने दिलेल्या अध्यादेशावर समाधानी असेल तर आपण सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे। खासदार संजय राऊत यांची आरक्षणाच्या अध्यादेशावर प्रतिक्रिया। सगळे सोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, जात जन्माने मिळते, शपथपत्र देऊन बदलता येत नाही, छगन भुजबळांचं वक्तव्य। ज्यांनी घरदारं जाळली, पोलिसांवर हल्ले केले, त्यांच्यावरील गुन्हे मागे का घ्यायचे? छगन भुजबळांचा सरकारला सवाल। सगळे सोयरे संदर्भातील जीआर म्हणजे जुनी बाब नव्याने सांगणे, शासनाने जुन्या नियमाचा पुनरुच्चार केलाय। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। सरकारने ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर भूकंपाचे धक्के दिलेत, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य। हरिभाऊ राठोड यांच्याकडून सरकारचा निषेध तर मनोज जरांगे युद्धात जिंकले पण तहात हरले, हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य। ओबीसी नेते म्हणून मंत्री भुजबळांनी राजीनामा द्यावा, ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यानं माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची मागणी। शिंदेंनी मनोज जरांगेंना मराठा आरक्षणासंदर्भातील अध्यादेश सुपूर्द केला, याचा ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंकडून निषेध। हा ओबीसींचा विश्वासघात आहे, फडणवीस अजित पवारांनी उत्तर द्यावं, शेंडगेंचं वक्तव्य। सगळे सोयरे शब्दावरून जनतेत संभ्रम, सगळे सोयरे शब्दाची व्याख्या ठरवावी लागेल नाहीतर मोठा संभ्रम निर्माण होऊ शकतो, उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारचा मराठा आरक्षणासाठी निर्णय, एकनाथ खडसेंची सरकारवर टीका। जरांगे यांचं उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री जातात, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री का जात नाहीत? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल। तर सरकारने मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला, याचा खुलासा करावा, पटोलेंचा टोला। जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्या, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे, ते कधी मिळणार हे एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे मराठा बांधवांना खरी परिस्थिती समजेल, राज ठाकरेंचं ट्विट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठ्यांना दिलेला शब्द पाळला, मनोज जरांगे यांच्या मागण्या पूर्ण केल्यामुळे बाळासाहेब भवनात आनंदोत्सव साजरा। मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्यानं वाशीत मराठा आंदोलकांचा जल्लोष, मराठा बांधवांकडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत। मनोज जरांगे यांनी ज्या ठिकाणाहून आरक्षणाचा लढा उभा केला त्या अंतरबाली सराटी गावात गावकऱ्यांचा जल्लोष, पेढे भरून गुलाल लावून आंदोलकांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा। अहमदनगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी मानले मनोज जरांगे आणि सरकारचे आभार, मराठा समाजाला लवकरच आरक्षणाचा लाभ मिळणार म्हणून गावखेड्यापासून ते शहरापर्यंत सर्वत्र जल्लोष सुरू। मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर सोलापुरात जल्लोष, मराठा बांधवांसह मुस्लिम बांधव देखील जल्लोषात सहभागी। मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर हिंगोलीत आनंदोत्सव, दूध विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी दूध मोफत वाटून आनंदोत्सव केला साजरा, गांधी चौकामध्ये फटाके फोडून जल्लोष। सोलापूरच्या अकलूजमध्ये मराठा समाजाचा जल्लोष, एकत्र येत मराठा बांधवांनी डीजेच्या तालावर धरला ठेका। लोणावळ्यात मराठा समाजाकडून गुलालाची उधळ, मराठा बांधवांनी डीजेवर धरला ठेका। मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानं राज्यभरात जल्लोष, सिंधुदुर्गात तरुणांनी एकत्र येत उत्सव केला साजरा। पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात मराठा बांधवांचा फटाके फोडून जल्लोष। पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवांचा जल्लोष। नांदेडच्या नायगाव तालुक्यात मराठा समाजाचा जल्लोष। मनोज जरांगेंचा लढा यशस्वी झाल्यानं परभणीत गुलालाची उधळ। नाशिकमध्ये मराठा समाजाच्या वतीनं आनंदोत्सव साजरा। सरकारच्या निर्णयाचं मराठा महासंघाकडून स्वागत, कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये मराठा महासंघाकडून आनंदोत्सव। परभणीत मराठा बांधवांचा जल्लोष। नवी मुंबईमध्ये मनोज जरांगेंचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा जयघोष, मराठा समाज बांधवांकडून मुख्यमंत्र्यांचं जोरदार स्वागत। यवतमाळच्या बसस्थानक चौक आणि दत्त चौकात सकल मराठा समाजाचा जल्लोष।
वाशिममध्ये फटाक्यांच्या आतषबाजीसह पेढे भरवत मराठा समाजाचा जल्लोष. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पोस्टर लावत शिवसैनिकांचाही सहभाग. नाशिकच्या मनमाडमध्ये मराठा बांधवांचा जल्लोष. साताऱ्यामध्ये आरक्षणाच्या लढ्याला यश आल्यामुळे शिवसेनेकडून आनंदोत्सव. नाशिकच्या मालेगावमध्ये सकल मराठा समाजाकडून फटाक्यांच्या आतिषबाजीसह ढोल ताशाच्या गजरात निर्णयाचं स्वागत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी केलेल्या आंदोलनाला मोठं यश. मीरा भाईंदरमध्ये समाज बांधवांकडून एकमेकांना पेढे वाटत गुलाल उधळून जल्लोष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.